रॉक्षा प्रवीण गायकर सर. सर्व तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्ट्रेंजर क्रीडा मंडळ ट्रॉफी 2026 हे महापर्व अगदी आपण अनुभवतो. सुस्वच्छ नियोजनबद्ध अगदी स्पर्धा आपण सातत्याने एन्जॉय करत आलोत आणि ही नावेगावची परंपरा जोपासणारी क्रिकेटचा आदर्श, क्रिकेटचा महासंग्राम अगदी तुम्ही अनुभवतायत. स्ट्रेंजर क्रीडा मंडळाच्या वतीने जमलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून करू मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅच कडे आपण वळतोय. सुपर 8 मधील ही लढत. एका बाजूला आपण निर्जा 11 TCC दुंद्रे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना पार्थ एंटरप्राइजेस निलेश 11 जावले आणि पहिलाच बॉल जो हवेत तुम्ही बघितला, परंतु 8:01 हा पहिला बॉल डिलिव्हर्ड होतोय. जो अगदी वेगवान बॉल बघायला मिळाला गोलंदाज कडून अगदी बॉलिंग ट्रॅकवर. तर बघा या स्पर्धेसाठी जय कन्स्ट्रक्शनचे सर्व किशोर शेठ खरस साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला रोख रक्कम 10,000 रुपयाचं या ठिकाणी योगदान लाभलंय. साहेब आपलं स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावे यांच्या वतीनं आपला इथे आम्ही सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. मनीष कडू पहिलाच बॉल फास्ट, भरपूर फास्ट वेगाने बीट केलं होतं सार्थकला, परंतु त्याच बॉलवर 1 रन कंप्लीट होते. तर याच दरम्यान सुनील ठाकूर साहेबांचं देखील आगमन झालंय. साहेब यावं आपलं सहर्ष स्वागत. प्रसन्न पाटील ऑन सायकलिनकडे लेफ्ट हँडेड विध्वंसक फलंदाज हॅमर केलेल्या बॉलला इनटू द गॅप, बॉल बाउंड्री लाईन बाहेर. हा पहिला खणखणीत या ठिकाणी आजच नावे ग्रामस्वराज मंडळाच्या अध्यक्षपदी ज्यांची नवनिर्वाचित निवड झाली ते सन्माननीय राजेश खरस साहेब यांचंही आम्ही सहर्ष स्वागत. नावे ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र भोईर यांचंही या ठिकाणी शुभागमन यावं आपलं सहर्ष स्वागत. राजेश खरस साहेब आपल्याला खऱ्या अर्थानं आज नियुक्ती झाली दुग्ध शर्करा आयोग, आज स्ट्रेंजर क्रीडा मंडळाची मेगा फायनल आणि आजच्या दिवशी आपल्याला खऱ्या अर्थानं नावे ग्रामस्वराज मंडळाचा अध्यक्षपदी निवड झाली. आपलं पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा असतील. पहिलाच बॉल सिंगल आले, त्यानंतर प्रसन्न पाटीलचं आक्रमण तुम्ही बघितलं आणि त्यावर 4 रन वसूल केलेत. मनुष कडू एक फास्ट आणि वेगवान गोलंदाजाच्या विरुद्ध आहे वेगवान आक्रमण अगदी बघायला मिळतंय. फार महत्वाची मॅच आज, मेगा फिनाले, जल्लोष, जोश सगळं काही तुम्हाला आज बघा मिळेल. एक वेगळी एनर्जी खेळाडूंकडे. फायनली आपलं क्षेपणास्त्र बाहेर काढलंय, फुटवर्क नव्हतं आणि वाईड यॉर्कर करताना दिसले मनीष कडू. हा बॉल बघा नंतर आपण ज्या सेमीफायनल फायनलचे लढती असतील ते आपण अनाउन्समेंट करू किती ओव्हरच्या असतील. पहिला बॉल सिंगल आले, त्यानंतर चौकार आणि हा आताचा बॉल लगेच प्रत्युत्तर दिलंय. टिट फॉर टॅट, डॉट बॉल आला मागील. अपील लाऊड आहे आणि ती पंचाने उचलून धरले. व्हॅल्युएबल विकेट प्रसन्न पाटीलची. कॉट बिहाइंड द विकेट, बॅटर आउट. वाघदेवी ब्रास बँडचा आम्हाला नेहमीच दमदार योगदान लाभलंय. जेव्हा स्पर्धा असते तेव्हा वाघदेवी ब्रास बँडचा आम्हाला दमदार योगदान लाभलंय. ते सन्माननीय प्रशांत ठाकूर साहेबांचं आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. प्रसन्न पाटील फार मोठी विकेट मनीष कडूच्या नावे अगदी लागते. ज्या पद्धतीने रॉक्षा प्रवीण गायकर सरांनी उल्लेख केला, हा शेवटचा सामना आहे तुमच्या वैयक्तिक पारितोषिक जिंकण्यामध्ये, त्यामुळे सगळ्यांच्या नजरा या मॅच वर देखील राहतील. अनेक खेळाडू वैयक्तिक पारितोषिकांच्या रेसिंग मध्ये एक गुपित आज रात्री उघडलं जाईल. कोण असेल चॅम्पियन. अपोजिट 3 संघ या अगोदर सुपर 4 मध्ये पोहोचले, किमान 1 ट्रॉफी तर ते जिंकतील, परंतु या 2 संघांचा 1 पाऊल दूर आहेत या ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. आणि मॅच तेवढीच महत्वाची. मनीष कडूला मागे बॉलवर मिळाला विकेट. किशोर शिनारे बॅटिंग साठी मैदानात. नवीन बॅटर क्रॉस बॅटने खेचला बॉल आडव्या पट्ट्यानं. बॉल चालला डीप मिड विकेट मध्ये ट्रॅव्हल करतोय. सेकंड रन अटेम्प्ट केली जाईल आणि बघता बघता मोठं मैदान आहे, मोठं क्रीडांगण. 2 रन कंप्लीट. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल पार्थ एंटरप्राइजेस निलेश 11 जावले संघाचे कट्टर आणि खंदे समर्थक
सन्माननीय महेश शेठ कडू साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. महेश शेठ यावं, आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र लेदर मध्ये भरीव कामगिरी आम्ही सातत्याने पाहिली. महेश शेठ यावं, आपलं सहर्ष स्वागत. 7 धावा सध्या फलकावर आहेत. अखेरचा बॉल अगदी पंचानं बोलावं लागलाय. यस इट इज वाईट. एक्स्ट्रानं काउंट केलं जाईल. 4 रात्रीमध्ये मागील अगदी भरपूर चांगलं गुणलेखक आणि जे सातत्यानं करत आलेत अगदी सुदर्शन पाटील तारा यांना आपण बघतोय. रक्षा प्रवीण गायकर सर अगदी ज्यांनी या स्पर्धेला 4 छान लावले. सातत्यानं अनेक स्पर्धेला जे यशस्वी बनवतात. अगदी संपूर्ण या स्पर्धेचा लेखाजोखा असेल, मान्यवरांचं आगमन असेल, सगळं काही ज्याने आपल्या शुभमुखातून अगदी पोहोचवले प्रेक्षकांपर्यंत. परंतु अखेरचा बॉल किशोर इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न केलाय. झालं डॉट. सगळं काही बघायला मिळालं या पहिल्या षटकामध्ये. अप अँड डाऊन्स हे खेळाचे भाग आहेत, परिभाग आहेत आणि ते बघायला मिळालं. पहिलं ओव्हर समाप्त होत आहेत ज्यामध्ये 1 चौकार येऊन देखील नंतर चांगलं कमबॅक झालं. 8 धावा बोर्डवर आहेत. एकूण 1 खेळाडू गमाला बॅटिंग करत असताना अगदी निर्जा 11 तिरंगा धुंद्रे या संघानं आणि फायनल अगदी फक्त 4च सामने तुम्हाला आज पाहायला मिळतील आणि फायनलचा दिमागदार सोहळा. मेगा फिनालेसाठी संपूर्ण हा प्रेक्षक राजा वर्ग आता तयार झालाय. पहिले षटक जबरदस्त राहिले गोलंदाजी करत असताना पार्थ एंटरप्राइजेस 11 निलेश 11 जावळे या टीमच्या दृष्टिकोनातून मनीष कडूचं सेकंड ओव्हर सुरुवात. पहिलाच बॉल फॉलोइंग स्वीप खेळायचं होतं, बॅक साईडला खेळायचं होतं, मैदानाचा पाठीमागचा एरिया टार्गेट करायचं होता बॅटर सार्थक पाटीलला. परंतु अपील लाऊड झाले. त्याच कारणास्तव दोन्ही पंचांना सल्ला मसलत होण्यासाठी भाग पडलं जाते. योग्य निर्णय थोड्याच अगदी काही क्षणार्धात तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. दोन्ही पंच सल्ला मसलत होत आहेत. महत्वाचा निर्णय, महत्वाचा डिसिजन. अगदी बघू शकता स्कोरबोर्ड सध्या 8 वर आहे. इम्पॉर्टंट मॅच आहे, फार इम्पॉर्टंट मॅच आहे आणि त्याच कारणास्तव दोन्ही पंच देखील थोडा वेळ घेत आहेत, सल्ला मसलत होत आहेत आणि योग्य तो निर्णय काही क्षणार्धात ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. तर संदीपभाई पाटील आमचे लालूभाई या व्यासपीठावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. गोलंदाज 100 टॅपर गोलंदाज पंकज करत आहेत आणि पंचांनी सिग्नल दिला. यस पॅटर आउट. सार्थक पाटील दुसरा विकेट धुंद्रे संघानं गमावलाय. आणि गुणवंत खेळ खेळा. पहिल्या रात्रीमध्ये ज्या 2 संघांना तुम्ही बघितलं स्पर्धेचा उद्घाटनीय दिवस, भरपूर संख्येनं मान्यवर अगदी व्यासपीठावर होते आणि आजही अगदी प्रेक्षकांची मानदी आली तुम्हाला बघा मिळेल. धावसंख्येचं टोटल ऑन बोर्डवर फक्त 8 सिंगल डिजिट मध्ये आणि प्रामुख्याने 2 विकेट गमावलेत सध्या धुंद्रे टीमनं. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल गव्हाण विभागीय शिवसेनेचे दमदार नेतृत्व सन्माननीय कृष्णा शेठ भोईर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. साहेब यावं आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी रोख रक्कम 10,000 रुपयाचं आम्हाला या ठिकाणी योगदान लाभलंय. कृष्णा शेठ यावं, आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि त्यांच्या समेत आशुतोष पाठक साहेब HSE ऑफिसर यांचं या ठिकाणी आगमन. तर इट्स अ व्हाईट बॉल कॉल. तर श्री साई ऑइल फील्ड इक्विपमेंट अँड मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे या ठिकाणी आपण पाहू शकाल आशुतोष पाठक साहेब HSE ऑफिसर आणि संपूर्ण श्री साई ऑइल फील्ड इक्विपमेंट अँड मरीन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 75,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. साहेब आपल्या स्ट्रेंजर क्रीडा मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो.
वाईट बॉल आल्याने अगदी नेक्स्ट बॉल साठी पंकज खरे पुन्हा एकदा तयार. अमर आलेत कॅप्टनची भूमिका आज बघितलं आपण प्रसन्नच्या खांद्यावर, परंतु अमर पाटील मिडल ऑर्डरचा आक्रमक खेळाडू. बॅटल बघायला फार मजा येणार आहे, कारण अगदी दोन साहस खेळाडू, एका बाजूला प्रसन्न पाटील, अगदी धुंद्रे एक्सप्रेस आणि संपूर्ण रायगड जिल्ह्याचे शान म्हणून त्याला पाहिलं जातं. एका बाजूला प्रसाद घरत मॅन इन फॉर्म, अगदी ज्याला बघा मिळेल. हे बॅटल फार मोठं होणार आहे. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, काही वेळ बॉल थोडा हवेत होता, परंतु मिड ऑन कडे चेंडू घरे चालला. एक रन या बॉल कंप्लीट होत असताना स्ट्राईक रोटेट केलं जाईल. किशोर सिन्हाने देखील फार चांगला खेळ केला आणि मिडल ऑर्डरचा आक्रमक बॅटर. तर करणभाई भोईर नावा आणि ऋतिकभाई म्हात्रे यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 10,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. त्यांचं स्ट्रेंजर क्रीडा मंडळाच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. चला नेक्स्ट मॅच रंजनपाडा आणि त्यांना फाईट करायला मैदानावरती पीडी स्पोर्ट्स भेंडकल. दोन्ही कॅप्टन सेमीफायनल पहिली, दोन्ही कॅप्टन यावं. 10 टोटल ऑन बोर्ड वर आहेत. किशोर सिन्हारे स्विच हिट करण्याचा त्याचा हा प्रयत्न होता, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट नाहीये. अगदी 10 वर आहे टोटल आतापर्यंत बघा मिळतं. सामना अवघ्या 4 षटकांचा आहे, कारण तुम्ही क्वालिफायर मॅच खेळतायत आणि इम्पॉर्टंट मॅच आहे. एकदा जर तुम्ही टॉप 4 मध्ये पोहोचलात तर तुम्ही यशस्वी झाला असं मी म्हणेन, कारण ही मॅच तुम्हाला किमान एक ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पूर्ती देऊन जाईल. टॅप केल्या बॉलला स्लोअर वन गती परिवर्तन बघा मिळालं. पंकज करत अफलातून व्हेरिएशन्स. तुमच्याकडे व्हेरिएशन्स असतील तर तुम्ही मोठमोठ्या फलंदाजांना काही क्षणार्धासाठी क्रिकेट खेळामध्ये या मैदानावर स्क्रीचवर थांबू शकता. तर याच दरम्यान छकुला, बाबूशा आणि रोशन यांचे या ठिकाणी शुभागमन. या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला 2 व्हीलर बाईक पुरस्कृत करून दिली गेली ते नावई ग्रामपंचायतीचे दमदार सरपंच विजेंद्रबाई पाटील आणि राजेशभाई म्हात्रे उपसरपंच, माजी उपसरपंच, NRG कन्स्ट्रक्शन. वारंवार प्रयत्न होत आहेत की बॅटर अगदी लेंथला कट करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु काय अफलातून गोलंदाजी सुरू आहे. पार्थ इंटरप्राइजेस, निलेश 11 जावळे. एकंदरीत आपण बघतोय जवळपास 2 षटकाचा खेळ संपला. फर्स्ट ओव्हर मध्ये 8 रन 1 विकेट. या ओव्हरमध्ये अगदी पंकज घरेनं टिचून गोलंदाजी केली आहे. फक्त ओनली 2 रन्स, फक्त आणि फक्त 2च धावा त्यांनी खर्च केलेत आणि एक महत्वाची विकेट. 2 षटकांचा खेळ संपलाय. स्कोरबोर्ड टोटल 10 वर 2 खेळाडू बाद. म्हात्रे साहेब खारकोपर यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. यावं आपलं सहर्ष स्वागत. कोमलताई विनय, ममताताई विनय ठाकूर यांचं देखील व्यासपीठावरती शुभागमन झालं. ताई आपलंही सहर्ष स्वागत करतो. आमचे अजय कडू परम मित्र, आमचे महेश शेठ कडू असतील, महेश शेठ नाईक असतील, बीके शेठ असतील, अरुण शेठ घरे साहेब असतील, आमचे या ठिकाणी जावल्याचे सर्व आमचं प्रमोद बाई असतील. यावं आपलं सहर्ष स्वागत. पियुष आलाय गोलंदाजीच्या उंबरट्यावर आणि मैदानामध्ये सध्या धुंद्रे टीमच्या दृष्टिकोनातून सगळं काही त्यांच्या अपोजिट चाललंय. जेव्हा बॅटर्सनं ट्राय केलंय मोठे फटके कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केलाय, तेव्हा विकेट्स त्यांनी गमावलेत आणि या क्षणाला पियुष कडून पहिल्याच बॉलवर मिळावी विकेट. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल वरिता महिला मंडळाच्या सर्व मीनाक्षीताई पाटील आणि त्यांच्या समेत आपण पाहतो सुशीलाताई पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन. आणि वनिता महिला मंडळाच्या सर्व मीनाक्षीताई आणि वनिता महिला मंडळाच्या वतीनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम मीनाक्षीताई पाटील यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 25,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. ताई यावं स्ट्रेंजर क्रीडा मंडळाच्या वतीनं आजच्या मेगा पॅनलच्या सामन्यामध्ये आपलं आम्ही सहर्ष स्वागत. बघा नारी शक्ती आमच्या शिवबाच्या सर्व रणरागिणी या ठिकाणी पाहतो आणि मीनाक्षीताई यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 25,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. यावं आपलं सहर्ष स्वागत आणि त्यांच्या समवेत सुशीलाताई पाटील आपलंही सहर्ष स्वागत. 2.1 चेंडूचा खेळ संपला आणि स्कोरबोर्ड फक्त 10 वर आहे. तसेच आमचे दमदार नेतृत्व विजय शेठ घरत साहेब जावले. कालच काही दिवसात त्यांच्या मुलीचा विवाह संपन्न झाला. ते विजय शेठ घरत साहेब यावं आपलंही सहर्ष स्वागत. यावं आमचे रॉबिन सिंग विक्रम साहेब आपलंही सहर्ष स्वागत.
साहिल झाले नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. हे आमचं मुख्य व्यासपीठ. मान्यवरांचं हार्दिक स्वागत. जो सध्या तुम्हाला आरके लाईव्ह इव्हेंट्स या युट्यूब वाहिनीवर बघा मिळेल. टोटल स्कोरबोर्ड फक्त आणि फक्त 10 वर आहे. आक्रमक हल्ला बोल, हल्ला कल्लोळ तुम्हाला या मॅच मध्ये करावं लागेल. पुन्हा एकदा बॉल काही वेळ हवेत आहे, परंतु सध्या दोन खेळाडूंमध्ये मिसअंडरस्टँडिंग. कॉलिंग झालं नव्हतं की हा जाईल कोण कॅरी करेल, आणि तोपर्यंत चेंडू जमिनीवर विसावलं होता. एक रन या क्षणात एक एक धाव करणं फार चॅलेंजिंग बनलंय या महत्वाच्या मॅच मध्ये. निर्जा 11 तिरंगा दुंद्रे या संघाच्या दृष्टिकोनातून. परंतु जब तक किशोर सिनारे किशोर आहे तो मुमकिन आहे. किशोर सिनारे मिडल ऑर्डर मधील सगळ्याधिक भेद आणि बायकरमॅन खेळाडू तुम्हाला या क्षणाला बघायला मिळतोय स्क्रीचवर. त्याचं मैदानामध्ये राहणं आणि त्यासोबत रन करणं हे सध्या भविष्य ठरणार आहे तिरंगा दुंद्रे टीमच्या दृष्टिकोनातून. वेगवान बॉल पियुषचा पॅटर्न बॉल मध्ये संपर्क नाहीये. व्हेरी फास्ट बॉल क्रॉस पॅटर्न खेचण्याचा प्रयत्न केला या क्षणाला किशोरनं. चला 12वे खेळाडू पाणी घेऊन जा प्लीज. दोन 2.4 चेंडूचा खेळ संपलाय. स्कोरबोर्ड 11 वर आहेत. एकूण विकेट 3 गमावलेत. या आमचं मुख्य व्यासपीठ तुम्ही सध्या पाहत आहेत. मान्यवरांचं आगमन या स्पर्धेसाठी भरभरून प्रतिसाद. या स्पर्धेला खरं तर स्ट्रेंजर क्रीडा मंडळाला यशस्वी करण्यासाठी या सगळ्यांचंच अगदी मोठा हातभार तुम्ही बघतायत. हे संपूर्ण प्रेम आहे नवे वासियांचं आणि या संपूर्ण मान्यवरांचं. बाबूशाह सर देखील आमच्या सोबत थोडाच वेळा जॉईन होतील. त्यांचा एक अनोखा अंदाज. तरी ते आमचे खजिनदार स्ट्रेंजर क्रीडा मंडळाचे योगेश भोईर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन साहेब यावं आपलंही सहर्ष स्वागत. पहिल्या सत्राच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण जॉईंट झालो. आता सगळं काही किशोरवर येऊन थांबलंय दुंद्रे टीमच्या दृष्टिकोनातून. कारण 2.4 चेंडूचा खेळ संपला. अवघ्या 4 षटकांची ही लढत आहे. उर्वरित 8 चेंडूचे बाकी राहिलेत ते या मॅच मधील सध्या 16च्या भावाने तोडले जातील असं काही लढत आहे. इम्पॉर्टंट मॅच कारण दुंद्रे संघाकडे देखील तेवढी तीक्ष्ण आणि फास्टेस्ट गोलंदाजी आहे जे अगदी जावळे संघाला चॅलेंज करते. सध्या जावळे संघाचे गोलंदाज चॅलेंज करतात बॅटिंगला. किशोरच्या बॅट मधून आक्रमण झालंय. 2 खेळाडूंच्या मधून गॅप शोधली आहे, परंतु डीप मधून मिड विकेट मधून फील्ड पोहोचलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या आसपास. तोपर्यंत इझिली 2 रन पूर्ण होत आहेत. भरपूर मोठं क्रीडांगण, तेवढं चांगलं फ्लोर लाईट संपूर्ण प्रज्वलित झालंय. हे क्रीडांगण प्रकाशमय झालंय आणि या अगदी रजनी स्पर्धेमध्ये क्रिकेटचा मनमुराद आनंद सगळ्या क्रीडा रसिकांच्या खेळाडूंच्या हृदयावर छाप सोडून जाणारी स्पर्धा आज ज्याचा मेगा फिनाले तुम्ही आम्ही सगळे एन्जॉय करतोय. किशोरच्या स्लॉट मध्ये आला की तो बॉल बाजूच्या पार्किंग प्लॉट मध्ये मिळतो आणि हा ठोकलाय त्यानं मच नीडेड 6 षटकार. मी उल्लेख केला होता की किशोर सिनारे या मॅच मधील की फॅक्टर राहील. इम्पॉर्टंट अँड व्हॅल्युएबल प्लेअर जो या क्षणाला मैदानामध्ये राहणं आणि त्याच्या बॅट मधून रन येणं दुंद्रे टीमच्या दृष्टिकोनातून फार आवश्यक असेल. आणि कदाचित अगदी दुंद्रे ग्रामस्थांच्या आणि त्यासोबत त्यांच्या खेळाडूंच्या काळजाची हाक त्याच्यापर्यंत पोहोचली आणि फायनली त्याने आता आपल्या बॅट मधून रन करायला सुरुवात केली. 3 षटक समाप्त झालेत. जरी षटकार आला तरी एका बाजूला पार्थ एंटरप्राइजेस निलेश 11 जावळे टीमनं फक्त 19 धावा आतापर्यंत 3 ओव्हरमध्ये त्यांनी खर्च केलेत. तर याच दरम्यान जयेंद्र ठाकूर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन साहेब यावं आपलं सहर्ष स्वागत. अंतिम देत ओव्हर, शेवटचं षटक, क्रिकेटचा खेळ अगदी बरंच काही सांगू जातं. कधी या खेळामध्ये फास्ट पलटतील. तर प्रशांत ठाकूर साहेब, मनोज ठाकूर साहेब आणि त्यांच्या समवेत संतोष पाटील साहेब यावा. अम्मार अकबर अँथोनी कुंडवाल क्रिकेट संघाचा एकेकालचा जबरदस्त विकेट किपर या ठिकाणी आपण संतोष यांना पाहतो. नाव्याचे आहेत हा ते बरं ते कॉलेज मित्र आहे ना माझा. यावा आपलं सहर्ष स्वागत. अमर अकबर अँथोनी या. तिन्ही मान्यवरांचा आम्ही इथे सन्मान करतो. यावं व्यासपीठावरती. शेवटच्या डेथ ओव्हर मध्ये
प्रदीप कडू गोलंदाजी करेल अंतिम 6 बॉल जे फार महत्वाचे आहेत. एका बाजूला सायकल एनकडे साहिल जळळे आणि किशोर सिनारे. प्रदीप कडूवर विश्वास दाखवले, ज्याने फार चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. यंदा जावळी संघ भरपूर इन्फॉर्म मध्ये बऱ्याचशा ट्रॉफी या टीमनं जिंकलेत आणि मोठमोठ्या संघांना गारद करण्याचं काम त्यांनीही केलंय. परंतु या सिरीज वाईट सध्या क्षणाला 1 रन ही महत्वाची. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय परशुराम घरत साहेब यांचंही व्यासपीठावरती शुभाग मदले साहेब यावं आपलं स्ट्रेंजर क्रीडा मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच जय हनुमान रांजणपाडा आणि पीडी स्पोर्ट्स बेंकल कॅप्टन दोन्ही पहिला सेमीफायनल टॉस साठी यावं. स्कोरबोर्ड टोटल 20 तुम्हाला ऑन बोर्डवर बघा मिळेल. जर या मॅच मध्ये मला वाटतं 30 आणि जर 35 पर्यंत संघ पोहोचला तर फार चॅलेंजिंग टार्गेट हे राहू शकतं आणि याच उद्देशानं गोलंदाजी सुरू आहे की कमीत कमी धावांवर थांबवायचं आपल्या अपोजिशन्सला. आउटसाइड एज लागले, बॉल पाठीमागे टर्न करेल ठाऊक द फिल्डरला आणि त्या क्षणाला चांगलं क्षेत्ररक्षण गळीमध्ये. तर महेंद्र घरत साहेब यांचं या ठिकाणी शुभाग मदले साहेब आपलं सहर्ष स्वागत. बघा सेमीफायनल आणि फायनल हे जे सामने असतील ते 5 षटकांचे होतील. हे सर्व सूचना आम्ही आयोजकांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो. स्ट्रेंजर क्रीडा मंडळ क्या बात आहे. क्वालिटी क्रिकेट आम्हाला बघायचं आहे. अगदी 5 षटकांचे सामने फार कमी ठिकाणी तुम्हाला मोजक्या स्पर्धेमध्ये सेमीफायनल फायनल्स बघायला मिळतात. धावसंख्येचं टोटल एकूण धावा आहेत बोर्डवर 21 धावा. परंतु या कोणासाठी शुभ ठरतील. किशोर आले सायकलींकडे, अपील तिकडे लाऊड झाली, पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. कारण अगदी बघू शकता अंपायर सांगता हे सांगताय बॅट फर्स्ट अँड दॅन पॅड. पहिल्यांदा बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झालाय आणि त्याच्यानंतर थाय पॅड वर जाऊन लागलाय बॉल आणि त्याच काढून 1 रन मिळेल किशोरला. एका धावेनं सध्या धावसंख्या टोटल पुढे चालले 22 वर. प्रत्येकी एका धावेसाठी चाललेला संघर्ष सध्या मैदानामध्ये तुम्ही बघतायत. परंतु क्रिकेटचा खेळ संघर्षमय खेळ तुम्हाला खेळायचा असतो. आलेले आव्हानं पेळायचे असतात आणि ती चॅलेंज ऍक्सेप्ट करून तुमचा रोल तुमचा खेळ तुम्हाला दाखवायचा असतो. इनफिटच्या वरून बहुत सारा डीप मध्ये ओव्हर द कव्हर्स कडे पाठवायचं होतं परंतु रन पूर्ण केली जाईल या बॉलवर टोटल. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल मित्रांनो सॉफ्ट शिपयार्डचे मॅनेजर सन्माननीय नमन डोंगरा साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन आणि ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 50,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. सॉफ्ट शिपयार्ड मॅनेजर नमन डोंगरा साहेब आपलं स्ट्रेंजर क्रीडा मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत. आमचे नारायण ठाकूर साहेबांचं देखील आगमन. साहेब आपलंही सहर्ष स्वागत. प्रदीप कडू आडनाव जरी कडू असलं तरी गोलंदाजी फार गोड केली त्याने आतापर्यंत 3 बॉल मध्ये. एकही स्कोरिंग शॉट खेळू दिला नाही. हा रॅपिड शॉट किशोरचा फिल्डर पाठीमागे मिड विकेट मध्ये डेंजर एनकडे धावतोय परंतु थ्रो जो तंतोतंत ऑन द स्टंप थ्रो हवा होता तो आलेला नाहीये आणि 2 रन पूर्ण होत आहेत. कारण मैदानाची परिसीमा तुम्ही बघितली तेवढंच मोठं हे मैदान आहे आणि तेवढीच मोठी बाउंड्री लाईन आहे. त्यामुळे इकडून थ्रो करणं किंबहुना षटकार ठोकणं हे तुमच्यासाठी भरपूर ताकदीचा प्रचंड मनगटी ताकद तुम्हाला या दोघांसाठी अगदी लावावी लागते. टोटल स्कोर बोर्ड 25 धावा बोर्डवर आहेत. अखेरचे 2 बॉल निर्णायक 2 बॉल या पहिल्या डावातील पहिल्या 17तील या फर्स्ट इनिंग मधील. किशोरसाठी गुडगा थोडा बेंड केला परंतु बॉल हवेत. फिल्डर डाऊन द बॉल झेल टिपलाय सुप्रीत कडून आणि व्हॅल्युएबल विकेट फायनल ती विकेट मिळते किशोर सिनारच्या खेळीचा. मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. जाऊ दे मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. डेंजर क्रीडा मंडळाने नावा गावात ठेवले सामने फुल नाईट. आज नावा गावात क्रिकेट या मैदानामध्ये रन्स म्हणताना आपण जरी स्क्रीज मोठी असली परंतु मैदान भरपूर मोठे आहे. त्या कारणास्तव रणजी स्पर्धेमध्ये बराच इफेक्ट रन्सवर भरताना आम्ही बघितलंय. कारण सातत्यानं दुसऱ्या रात्रीमध्ये जेव्हा आम्ही जोडलो होतो एक ॲव्हरेज स्कोर 5 वर तुम्ही खेळत असाल तर 55 ते 65 धावांचा जो ॲव्हरेज स्कोर आम्ही बघतोय 4 षटकांच्या मॅचेस मध्ये तुम्ही बघितलं तर 45-50 धावा जो ॲव्हरेज स्कोर राहिला. त्यामुळे हा सामना देखील जरी थोडे रन्स कमी असल्या तरी एक बिग फाईट तुम्हाला बघायला मिळेल. परंतु अंतिम बॉल तेवढाच महत्वाचा आणि नवीन पॅटर्न मैदानामध्ये आलाय अजय जळे. शेवटचा बॉल या पहिल्या डावातील तो महत्वाचा बॉल आहे. प्रदीप कडू फार छान आणि सुंदर गोलंदाजी आतापर्यंत. अखेरचा बॉल पाठीमागे चाललाय आणि तिकडे खेळाडू मला वाटतं हिट विकेट झालेत आणि अगदी या अंतिम बॉलवर मिळते विकेट. शर्यतीला पहिला डाव संपन्न झालाय समाप्त झालाय. गोलंदाजीचं 100% कमिटमेंट आणि अगदी
भरपूर चांगलं प्रदर्शन बॉलिंग मधून तुम्ही बघितलं. पहिलं डाव संपलाय. स्कोरबोर्डवर धावा आहे टोटल 25-26 धावांचं आव्हान. तर थँक्यू व्हेरी मच. इथे आपण आज सन्मान करूया मित्रांनो, ज्यांचा आत्ताच आपण व्यासपीठावरती शुभागमन पाहिलात ते HSE ऑफिसर आशुतोष पाठक साहेब यांचा इथे सन्मान करूया. आणि रोशन त्यांना सन्मानित करण्यासाठी मनीषचे पिताश्री ONGC मध्ये आपण पाहताय की गेली JNPT मध्ये गेली वर्ष 41 वर्ष सेवा मी त्यांची सातत्याने पाहिलीत. आणि रोशन त्यांचं समालोचन नेहमी दमदार प्रेम राहिलंय. ते चंद्रकांत घरत साहेब आपणास विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते आशुतोष पाठक सरांचा HSC ऑफिसर आणि ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 50,000 रुपयाचा 75,000 रुपयाचा मला योगदान लागलंय. एकदा जोरदार टाळ्या लावून जाऊ मित्रांनो. पाठक साहेबांचा यथोचित सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी पाहतो. HSE ऑफिसर आशुतोष पाठक साहेब यांचा शुभ सन्मान, ज्यांच्या वतीनं 75,000 रुपयाचं आम्हाला दमदार योगदान लाभलंय. त्याच्यानंतर जय कन्स्ट्रक्शनचे सर्व सन्मान्य किशोर घरत साहेब यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. त्यांच्या समेत आपण पाहताय त्याच्यानंतर करण भोईर साहेब यावं, करण भोईर साहेबांचा सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तर टॉसला या दोन्ही कॅप्टन, चला दोन्ही कॅप्टन या. रवी नायडू साहेब यावं. मी नारायण ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी इथे आपण सन्मान करावा करण भोईर यांचा. त्याच्यानंतर आपण रवी नायडू साहेब या ठिकाणी आपण पाहताय सॉफ्ट शिपयार्ड मॅनेजर अर्थातच नमन डोंगरा साहेब यांना आपण विनंती करू साहेब यावं, आपला देखील सन्मान अर्थातच जमदार नेतृत्व सॉफ्ट शिपयार्ड मॅनेजर नमन डोंगरा साहेब यांचा सन्मान आपण करूया. मी चंद्रकांत घरत साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नमन डोंगरा साहेबांचं इथे यथोचित सन्मान आपण या ठिकाणी करावं. तर नमन डोंगरा साहेब यांचा इथे सन्मान आपण या ठिकाणी करूया. तर सॉफ्ट शिपयार्ड मॅनेजर नमन डोंगरा साहेब यांचा इथे सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. त्याच्यानंतर रवी नायडू साहेब यांचा देखील आपण सन्मान करूया. नायडू बाबू आपण सातत्याने पाहतो मित्रांनो, साऊथ इंडियन पिक्चर मध्ये रवी तेजा. नायडू बाबू आइए, आपका स्वागत है. आणि इथे रवी नायडू साहेबांचा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. मी विनंती करतो जयेंद्र पाटील साहेब आपण यावं, आपल्या शुभ हस्ते रवी बाबू नायडू यांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करावा. मायेची उपदार शाल पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन त्यांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी करावा. त्याच्यानंतर जय कन्स्ट्रक्शन किशोर घरत साहेब यावं, आपला सन्मान, ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला रोख रक्कम 10,000 रुपयाचं योगदान लाभलंय ते सन्माननीय जय कन्स्ट्रक्शनचे किशोर घरत साहेब यांचा सन्मान आपण करूया. आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो आमचे खजिनदार योगेश दादा यावं, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान आपण करावा. योगेश दादा यावं, आमचे खजिनदार स्ट्रेंजर क्रीडा मंडळाचे आपल्या शुभ हस्ते जय कन्स्ट्रक्शनचे दमदार नेतृत्व या ठिकाणी किशोरजी घरत साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं मायची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. आजच ज्यांची नावे ग्राम सुधारक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली, नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश घरत साहेब यावं, आपला देखील सन्मान झालाय ना. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया. या ठिकाणी प्रशांत ठाकूर साहेब खाडी यावं. प्रशांत ठाकूर साहेब आपणास विनंती असेल आपण यावं. मी नारायण ठाकूर साहेबांना विनंती करतो की यावं, आपल्या शुभ हस्ते प्रशांत ठाकूर साहेबांचा नावाखाडी यांचा इथे सन्मान आपण करावा. त्याच्यानंतर संतोष पाटील यावं, जन्मभूमी नावा कर्मभूमी कुंडेवाल, कर्मभूमी पण नावा, क्या बात आहे. चला त्यांचा सन्मान आपण करूया. पहिलाच बॉल प्रसन्नाचा बाबूशा थोडा रुकेंगे. एक दो सन्मान आहे बघा, एकेकालचा दिग्गज विकेट किपर म्हणून ज्यांची ओळख आम्ही पाहिली आणि बावनजे गावचे जावे बापू संतोष भाई यांचा इथे सन्मान. त्याच्यानंतर अक्षय पाटील यावं, नाम अमिताभ बाबूशाह ना दिलीप कुमार ना किसी हीरो के बच्चे, हमें सीधे साधे सच्चे अक्षय यावं,
अक्षय पाटील साहेब आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. यावं नारायण ठाकूर साहेब आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. त्याच्यानंतर धन्यवाद ममताताई विनय ठाकूर यावं. ममताताई यावं आपला सन्मान मी मीनाक्षीताईंना विनंती करतो. मीनाक्षीताई आपण यावं ज्यांच्या वतीनं आम्हाला या स्पर्धेसाठी 25,000 रुपयाचं योगदान लाभलं. मीनाक्षीताई आपल्या शुभ हस्ते आपण ममताताईंचा सन्मान आपण करावा. एका महिलेच्या शुभ हस्ते एका नारी शक्तीचा आपण इथे सन्मान करत आहोत. तर यावर ताई आपण त्यांचा सन्मान करावा. त्याच्यानंतर बोथ कॅप्टन चला हनुमान रांजणपाडा पीडी स्पोर्ट्स भेंडकल इथे या. दोन्ही कॅप्टन या. तर टॉस करण्यासाठी मी आशुतोष पाठक साहेब HSE ऑफिसर यावं साहेब. पाठक साहेब यावं आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. आणि त्यांच्या संवाद रविबाबू नायडू यांचे कट्टर समर्थक. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल पाठक साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. ज्यांच्या वतीनं रोख रक्कम 75,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. ओव्हर टू बाबूशाह. क्या बात है, बहुत बहुत शुक्रिया. यहाँ पर ले चलेंगे फिर से एक बार. आज देखिए फाइनल नाइट देखिए जहाँ पर पहला देखिए सेमीफाइनल के यहाँ पर टॉस है. मजा आएगा यहाँ पर से देखिए. बात करेंगे स्ट्रेंजर्स से थोड़ा टॉस बॉक्स पर देखिए हमारा जोड़िए रॉकस्टार जरूर बताएंगे यहाँ पर टॉस के साथ साथ मुकाबले के बारे में. हाँ प्रसन्ना पाटिल की बात करेंगे पर निर्जय 11 की बात करेंगे. तिरंगा धुंधरे और पर्थ एंटरप्राइजेस 11 की चावली टीम. और इस बार देखिए हुक करना चाहते थे क्या बल्ला छुआ है भाई यहाँ पर. तर बाबूशाह आपण इथे टॉस करूया पाठक साहेब यांच्या शुभ हस्ते. तर पहिला सेमीफायनल 5 षटकांची लढत असेल ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सिरीज साठी आता तुमच्या धावा काउंट धरल्या जाणार नाहीत कारण 3 मॅचेस तुमच्या शेवटच्या होत्या. चला टॉस का बॉस. रांजणपाडा हनुमान आणि पीडी स्पोर्ट्स निर्जा 11 भेंडकल. निर्जा 11 रांजणपाडा. क्या बात है. छापा इज द कॉल आणि टॉस जिंकलाय तो पीडी स्पोर्ट्स भेंडकल क्रिकेट संघ. अभिनंदन. चलिए चलेंगे मुकाबला की तरफ. मजा आएगा. भलाई देखिए टारगेट बड़ा नहीं है. त्याच्यानंतर महेंद्र गरज साहेब यावं. महेंद्र गरज साहेब यावं आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि प्रशांत ठाकूर साहेब यांना विनंती असेल आपण देखील यावं. या काही क्षणातच मान्यवरांचं शुभागमन पाहायला मिळेल. पनवेल नगरीचे माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे साहेब ज्यांच्या वतीने आम्हाला 75,000 लाभलेत त्यांचे सुपुत्र भाया शेठ. तर भाया शेठ यांचं काही क्षणातच या ठिकाणी आपल्याला शुभागमन पाहायला मिळेल. ओव्हर टू बाबूशाह. चलिए बहुत बढ़िया. देखिए मुकाबला की बात करेंगे. देखिए यहाँ पर कहीं ना कहीं टारगेट देखिए बड़ा नहीं है लेकिन इसके प्रसन्ना पाटिल बड़ा बनाएंगे. यहाँ पर बड़ा अच्छा अनुभव है इनके पास. यहाँ पर तैयार है. और इस बार देखिए दूसरा विकेट का यहाँ पर मौका दे दिया भाई. यहाँ पर यहाँ पर देखिए बहुत बड़ी गलती भाई यहाँ पर. और इससे बड़ी गलती क्या मांग सकते हो. जर रांजणपाडा क्रिकेट संघानं फायनल मारली या स्पर्धेची तर रियानी एंटरप्राइजेसचे सर्व संजय शेठ ठाकूर नावेकाडी यांच्या वतीनं बोकड तुम्हाला दिला जाईल. क्या बात आहे. त्याच्यानंतर प्रशांत ठाकूर साहेब यावं आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल या स्पर्धेच्या वतीनं. यावं विक्रम पाटील साहेब यावं. रॉबिन सिंग बघा फिजिकल फिटनेस एकेकालचा डावखुऱ्यात ताकदवर फलंदाज. बाबू चलिए हल्के हाथों से देखिए यहाँ पर खेलते हुए यहाँ पर कैच का मौका था. यहाँ पर कहते ना पहला मौका किस्मत देता है, दूसरा मौका मेहनत है और दूसरा सफलता की तलाश थी. यहाँ पर रनों की बात करेंगे. रन देखिए जाकर पहुंच गए 9 रन. और जहां पर देखिए 9 रन बनाए देखिए यहाँ पर प्रसन्ना पाटिल. देखिए यहाँ पर एक मिनिट आपण फक्त खेळ थांबवा. याच दरम्यान आपण पाहू शकाल मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. आज मेगा फायनलची रात्र आणि मेगा फायनलच्या दिवशी तुम्हाला तमाम या ठिकाणी मान्यवर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. अर्थातच पनवेल नगरीचे माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे साहेबांचे सुपुत्र भाया शेठ
यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. भाई शेठ यावं या व्यासपीठावरती, या क्रीडा नगरीवरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. कालच आपण परदिवशी आपण पाहिलात की खऱ्या अर्थानं जयम मात्रे इन्फ्रास्ट्रक्चरचे सर्व की ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलात इरसालवाडी झालेली दुर्घटना, त्या सर्व प्रकार दुर्घटनाग्रस्तांना जयम मात्रे इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मदत केली गेली, युवकांना नोकऱ्या दिल्या गेल्या. त्या अर्थातच पनवेल नगरीचे माजी नगराध्यक्ष जयम मात्रे साहेबांचे सुपुत्र, एक दमदार नेतृत्व भाया शेठ. जसे आपले जयम मात्रे साहेब भाऊ नेहमी सुखदुःखामध्ये प्रत्येकाच्या जात असतात आणि आम्ही काही दिवसापूर्वी जर मित्रांनो विचार केला तर नंदराज शेठ मुंगाजी आणि दत्ता शेठ मुंगाजी, नंदराज शेठ यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यानिमित्त आम्ही पाहिलात, दत्ता शेठ मुंगाजी यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त देखील साहेबांना आपण पाहिलात. अंपायर मैच रुका है, एक बॉल है, एक बॉल यहाँ पर काउंटिंग हो गया. पूरग्रस्तांना नेहमी ज्यांच्या माध्यमातून मदत राहिली आणि ग्राउंड साठी रायगड जिल्ह्यामध्ये कधी पंच थोडं थांबा फक्त मान्यवर आहेत, तर रायगड जिल्ह्यामध्ये कुठेही मैदानासाठी तुम्हाला काही लागू द्या, फक्त भाया शेठला एकच हाक मारा, तुमच्या सेवेसाठी तत्पर राहणारे हे दमदार व्यक्तिमत्व आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद. ओव्हर टू बाबूशाह. चलिए अंपायर ओवर का थोड़ा सा कैलकुलेशन करिए. यहाँ पर एक गेंद अभी भी दिखा रहा है, स्कोर से अपडेट है. पहला देखिए यहाँ पर सिंगल दिखा रहा है, दूसरे पर देखिए 2 वाइड, देखिए यहाँ पर से 1 विकेट से 1 डॉट गेंद 2 सिंगल. चलिए अंपायर 2 वाइड है. वाइड एक ही अंपायर या 2 है? चलिए स्कोरर आणि लाईव्ह तुमचे कन्फर्म परफेक्ट करा. चलिए यहाँ पर डॉट गेंद देखिए अंपायर बता रहे हैं 2 डॉट गेंद है, तो इसका मतलब ओवर कंप्लीट है. अगर 2 डॉट गेंद रहेगी चलिए अंपायर थोड़ा सा रुकाइए, पूरा रनों के कैलकुलेशन भी करने दीजिए. अंपायर रुकिए. चला त्यांचं कन्फ्युजन दूर करतायत कारण मॅच इम्पॉर्टंट आहेत, त्याच्यामुळे एक्सप्लेनेशन करा प्रत्येक बॉलचे. चलिए 9 रन है, टीम का स्कोर सिर्फ 1 डॉट गेंद था. चलिए कोई बात नहीं, यहाँ पर से नहीं. चलिए कंफ्यूज देखिए, क्लियर करना बहुत जरूरी है. चलिए चावले टीम का यहाँ पर सराहना करना चाहेंगे. 9 रन बना है, पहला ओवर का देखिए खेल कंप्लीट है. तो चलिए गेंदबाज तैयार, फिर से एक बार और ये चलिए खोद कर निकालना चाहते थे, हवा में खीने डीप कवर देखिए बाउंड्री लाइन के बाहर जाता हुआ देखिए यहाँ पर और 4 आता हुआ यहाँ पर डगआउट में देखिए तालियां बजती हुई भाई यहाँ पर धतिंग 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 धतिंग
47 2 चलिए बर्थ इंटरप्राइजेस कहा जाता है निश्चित रूप से हमारे देखिए सरपंच साहब विजेंद्र गोटिया भाई देखिए बात करेंगे और निर्चय 11 कहा जाए तो निश्चित रूप से जॉन्टी उनके नाम से देखिए टीम यहाँ पर मैदान के ऊपर से लेकिन कहीं ना कहीं दबाव बना दिए बल्लेबाज और प्रसाद घर देखिए जब तक है और फिर से खिंचा यहाँ पर मिड विकेट तैनात है यहाँ पर से टाइमिंग देखिए यहाँ से बात करेंगे टीम देखिए इनफॉर्म बल्लेबाजी है और गेंदबाजी भी देखिए लाजवाब रही और टीम का स्कोर बात करेंगे देखिए जाकर पहुंच गया तेजी से 22 रन और 26 का टारगेट है लेकिन अभी देखिए जीत के लिए केवल यहाँ पर देखिए 4 रनों की जरूरत है यहाँ पर से लेकिन देखते हैं आने वाला 12 गेंद बचा है 4 की जरूरत है क्राउड देखिए यहाँ पर खचाखच भरते हुए तर 12 बॉल आणि 4 धावींची गरज तत्पूर्वी आपण सन्मान करूया इथे अर्थातच पनवेल नगरीचे माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे साहेबांचे अर्थात आपल्या लाडके भाऊ जयम म्हात्रे साहेबांचे सुपुत्र भाया शेठ यांचा इथे सन्मान केला जाईल रायगड जिल्ह्यामध्ये मैदानासाठी मित्रांनो कुठलीही यंत्रणा लागू द्या रोलर असू द्या अन्य कुठलीही यंत्रणा लागू द्या नेहमीच त्यांच्या माध्यमातून योगदान आम्हाला लाभलंय आणि आज आपण पाहू शकाल जयम म्हात्रे प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून आज इरसालवाडी झालेली दुर्घटनाग्रस्तांना केलेली मदत तिथल्या युवकांना दिलेल्या नोकऱ्या आणि आज आपण पाहू शकाल प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये धावणारे हे व्यक्तिमत्व आताच काही दिवसापूर्वी दत्ता शेठ मुंगाजी यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला पाहिलात नंतर शेठ मुंगाजी साहेब यांच्या सुकन्याच्या विवाह सोहळ्यामध्ये आम्ही पाहिलात सुख दुःख असू द्या प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व आता तर भाया शेठ यांचा सन्मान अध्यक्ष रवी पाटील साहेब जयेंद्र पाटील साहेब त्यांच्या समेत चंद्रकांत घरज साहेब त्याच्यानंतर नारायण ठाकूर साहेब हिरालाल पाटील साहेब या पंच या पाचही मान्यवरांच्या शुभ हस्ते आयोजकांच्या शुभ हस्ते आपण इथे भाया शेठ यांचा सन्मान करत आहोत मायची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन इथे आपण भाया शेठ यांचा इथे सन्मान करत आहोत मित्रांनो पुढच्या कार्यक्रमासाठी त्यांनाही जायचं आणि त्याच्यामुळे हा सन्मान आपण त्यांचा इथे करत आहोत तर भाया शेठ आपण खरं तर आलं त्या स्पर्धेमध्ये शोभा वाढवली पुन्हा एकदा स्ट्रेंजर क्रीडा मंडळाच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आणि आभार बाबूशा चलिए मुकाबला की बात करेंगे देखिए खास सम्मान निश्चित रूप से पर व्हाइट का इजाबा स्टार से रन आता हुआ और कहीं ना कहीं देखिए बात करेंगे प्रवीण सर स्ट्रेंजर्स क्रीड़ा मंडल देखिए ट्रॉफी 2026 नावा और मेहमानों के देखिए यहाँ पर सम्मान खास चलता है मुकाबला की बात करेंगे जीत के लिए देखिए यहाँ पर केवल 3 रन दूर है तैयार गेंदबाज है और हवा में गेंद है यहाँ पर से कोई फील्डर्स नहीं है जब तक देखिए यहाँ पर आते हुए फील्डर्स और सफलता तो हाथ लगाए लेकिन इससे मंजिल ज्यादा दूर नहीं है अभी भी देखिए आसान लक्ष्य यहाँ पर बना है केवल जीत के लिए 3 की देखिए बात करेंगे और सेमीफाइनल मुकाबला देखिए 5 ओवर का आपको दिखेगा ये बड़ी बात है यहाँ पर से प्रसाद खरा देखिए मैंडेटरी पावर प्ले के एक स्पेशलिस्ट खिलाड़ी यहाँ पर आउट होते हुए लेकिन अभी जीत के लिए देखिए बात करेंगे 3 रनों की जरूरत है और मैदान के अंदर देखिए उतरता हुआ भाई यहाँ पर तबाही का दूसरा नाम देखिए बात करेंगे राहुल घरत है राहुल घरत देखिए बात करेंगे तबाही का दूसरा नाम लेकिन देखते हैं यहाँ पर से क्या वही अंदाज से मुकाबला को फिनिश करना चाहेंगे या वेट इंतजार है कुछ नजाकत दिखाना चाहेंगे राहुल घरत देखिए एक बढ़िया फिनिशर देखिए यहाँ पर नहीं अच्छी बात है उन्हें थोड़ा बल्लेबाजी का मौका मिला क्योंकि अगर मुकाबला आप जीतते हो तो अगर आखिर में जाकर फिर से आपको 5 मुकाबला और स्कट खेले थे देखिए स्क्वायर कट है और गली पर देखिए इनको रुका गया सिंगल आता हुआ और जीत के लिए देखिए अभी बात करेंगे 2 रनों की जरूरत है यहाँ पर दिल टूटेगा कहीं ना कहीं पर से निर्चाले बन तिरंगा धुंधरी टीम में खास करके हमारे टीचे नितिन देखिए बात करेंगे धुंधरी की बात आ जाए तो यहाँ पर से लेकिन बल्लेबाजी नहीं चला होता है कभी कभी होता है भाई यहाँ पर से कभी सर्दी तो कभी गर्मी ये तो कुदरत का नजारा है अब 2 रनों का देखिए तलाश से 1-1 रनों से देखिए टोटल को आगे बढ़ाते हुए
कोई जल्दबाजी नहीं कर रहे यहाँ पर से। अभी 9 गेंद के जीत के लिए 1 रनों की जरूरत है यहाँ पर। दर्शक देखिए क्राउड हमेशा आते हैं कि वो मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो और वो क्रिकेट ही क्या जिसमें टक्कर ना हो। एक टक्कर भरा मुकाबला देखने के लिए, लेकिन कोई बात नहीं, आगे की सेमीफाइनल के लिए तैयार रहिए भाई, आगे की सेमीफाइनल के तैयार रहिए भाई। यहाँ पर राहुल गरत देखिए तबाही का दूसरा नाम और चौके के साथ या छक्के के साथ है। अंपायर का डिसीजन का इंतजार, लेकिन मुकाबला को क्या है फिनिश। तर सामन्याचा सामनावीर बाळशेठ जाता जाता आपल्या शुभास्ते आपण सामनावीराची ट्रॉफी आपण द्यावी। 2 रन एक सफलता, कमाल का उभरता पंकज गरत। पंकज यावं, पंकज बाळशेठ यांच्या शुभास्ते पंकजला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दी। पंकज यावं। तर विनताई आपण यावं या ठिकाणी, वनिता महिला मंडळाच्या सर्व या ठिकाणी आपण यावं, आपल्या शुभास्ते ही मॅन ऑफ द मॅच ची आपण ट्रॉफी द्यावी। मीनाक्षी ताई आपण यावं, आपल्या शुभास्ते